नंदू, हा अचानक बोलवलंस, बोल. बाळ व्यवस्थित? नाही, व्यवस्थित आहे, ठीक आहे. ते मी वेगळ्या कारणासाठी बोलवलं होतं. काय? म्हणजे वर्षा म्हणत होती की तिला आता नोकरी करायची नाहीये म्हणून. आनंदीने सांगितलं मला. अरे पण चांगलं आहे ना, तिला बाळासोबत वेळ घालवायचा म्हणते. मला वाटतंय खूप चांगला निर्णय घेतलाय तिने. हो, पण दादा आमचं आधी असं काही ठरलं नव्हतं. म्हणजे आज तिला तसं वाटलं म्हणून ती मला म्हणाली. कालपर्यंत म्हणत होती की मला ऑफिसला जायचंय, घाई करत होती. मी तिला सांगत होतो की महिन्याभराने जा, पण नाही. आणि ती अचानक आज घरी आली आणि मला म्हणाली की मला नोकरी करायची नाहीये. तर एकदम शॉक झालो मी आणि तिला सॉरी, पण मी तिला बोलून गेलो. तुम्हाला खरं सांगू का दादा की मला खरंच आता काही कळत नाही, खूप वाईट वाटतंय मला. कसं आहे ना की वर्षाने आमच्या बाळाला जन्म दिलाय, थकले बिचारे. आई पण काय असतं ते तिला अजून जाणवत नाहीये, म्हणून तिची चिडचिड होते. हे खरं तर मी समजून घ्यायला हवं. पण दादा तुम्हाला खरं सांगू का, माझ्या पुढे पैशांचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना की मी हा विचारच करू शकलो नाही आणि तिला बोलून गेलो. आता तिला हँडल कसं करावं हे मला कळत नाही. नंदू मला सांग, तिने घेतलेला निर्णय जो तुला मान्य नाहीये पण तिने घेतलाय म्हणून तुला वाईट वाटतंय, की तू काहीतरी तिला बडबडलास म्हणून तुला वाईट वाटतंय? खरं सांगू का, आधी तिचा निर्णय मला अजिबात पटला नव्हता. पण तिच्या बाजूने जेव्हा मी विचार केला ना, तेव्हा मला असं वाटलं की ती करेक्ट आहे. हे बघा ना की तिला त्रास झाला म्हणून तिने हा निर्णय घेतला असेल आणि तिच्या या निर्णयाला मी सपोर्ट करायला हवा. पण पैशांचं सोन म्हणजे कसं आहे ना दादा की साठवलेले पैसे आहेत माझ्याकडे, पण आत्ता ते खर्च करून नाही ना चालणार. पुढे जाऊन बाळाला काही झालं, वर्षाला काही झालं, माझ्या आईचंही वय झालं, तिची जबाबदारी माझ्यावरती आहे. तर काय करावं ते मला कळलं नाही आणि मी बोलून कसं हँडल करू? हे बघ, खरं तर तुझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या घटना घडतायत. तुझे बाबा गेल्यानंतर तू सगळं काही सांभाळण्याचा प्रयत्न केलास, पण आता अचानक लग्न झाल्यानंतरच्या ह्या जबाबदाऱ्या ह्यामुळे थोडा बेचैन झालायस, मी समजतोय. मी आयुष्यामध्ये इतके चढउतार पाहिलेत ना की ह्या अशा गोष्टींना मी नाही घाबरत. अरे माझा तुम्हाला हाच सल्ला आहे की तू घाबरून जाऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आणि वर्षा आहे ना, वर्षा बघ आता आहे ना, वर्षासाठी तुमचा हा संसार खूप महत्वाचा आहे. या संसारावरतीचा खूप जीव आहे, बाळावरतीचा खूप जीव आहे, म्हणून तिने निर्णय घेतला. पण तुमची होत असलेली ओढाताण बघितल्यानंतर उद्या चालून ती काही ना काहीतरी करणार, ती स्वस्थ बसणार नाही. पण आता तिने हा निर्णय घेतलाय ना, त्याच्यामागे नक्कीच खूप महत्वाचं कारण असणार आहे. मग मी काय करू? तिला काय सांगू की नोकरी कर का घरी बस? नंदू, मला आता असं वाटतंय की कुटुंबाने एकत्र यायची वेळ आली आहे. म्हणजे खाली पिल्लू, तुला मस्ती करायची, खेळायचे? हो खेळायचे, तुला आई बरोबर खेळायचे. किती मस्ती जंबू, किती मस्ती. तुला ऑफिसला नाही जायचंय? जायचंय ना, न जाऊन सांगते कोणाला? आई तुम्ही? सासू जिवंत आहे तुझी अजून, नोकरी सोडायला निघालीस? आई तू अचानक कशी आलीस? अचानक कशी म्हणजे? बाळाची आजी आहे मी. त्याच्या आई वडिलांना सांभाळायला त्याला वेळ नसेल तर मलाच यावं लागेल ना. बाबू आई तुला कोणी सांगितलं हे? वर्षा, मी काही नाही सांगितलंय. मग तुला कोणी फोन करून सांगितलं का की आम्हाला बाळाला सांभाळायला त्रास होतोय, ऑफिसला जायला मिळत नाही म्हणून? राघवने फोन करून सांगितलं मला. दादाने? कुटुंब एकत्र आणायचं म्हणत होते ते ह्याबद्दलच. दादाला ना आनंदीने सांगितलं असणार.
हा दादा पण ना. का ग त्यांनी सांगून चूक केली का मला? हा नाही तसं नाही. खरं तर तू मला सांगायला पाहिजे होतंस. हा माझ्या नातवाला सांभाळायला आजीला त्रास होणार आहे का? एकदा तरी फोन करायचा होता ना मला. आनंदीने 2-4 दिवस सांभाळलं असेल, पण तिला पण तिचं बाळ आहे ना, त्याची तयारी करायला नको. आणि तुझ्या आईचे तर गुडघे दुखतायत, ती कशी सांभाळणार? वर्षा, तू बाळाला माझ्याकडे सोडून चिंतामणी जाऊ शकतेस. अगं 1-2 वर्षाचा तर प्रश्न आहे. एकदा का हा मोठा झाला, शाळेत जाऊ लागला कि मग काहीच प्रश्न नाही है ना. अगं मग मला नाही सांभाळता आलं तर बघू दुसरी काहीतरी सोय. पण आता नोकरी सोडून घरी बसणं परवडणार नाही ना. हो बाळा, हो हो. एकदा बाळ घरात आलं ना की खर्चाची ओढाताण होतच असते. त्याचे कपडे, त्याचे औषध, त्याचं खाणं पिणं, ह्या सगळ्यासाठी खर्च होतो ग. याच्यावरून तुमच्या दोघात भांडण व्हायला नको. मी सांभाळेन बाळाला, तू काळजी करू नको. तुम्ही सांभाळणार म्हणजे तुम्ही सकाळी इकडे येणार, दिवसभर त्याला सांभाळणार आणि रात्री घरी जाणार असंच ना? अगं कशाला या घराचं भाडं भरून ताप करून घ्यायचा? हा आपल्या घरी चला, घर तुमचं वाट बघतोय पोरानू. नातवाचं तोंड सुद्धा बघितलं नाहीये त्या घरानं. चला मी सांभाळेन याला. तुम्ही याचं निमित्त करून मुद्दामून आलायत ना इथे. हे बघा आई, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मी पुन्हा त्या घरात येणार नाही. अगं ये पिल्लू. वर्षा, वर्षा, अगं वर्षा. आई मध्ये मध्ये येऊ नकोस बाजूला. ऐक ना आनंदी, आनंदी ऐक, दिसतंय तुला? हे बघ, मी लगेच नाश्ता करून घ्या. मी गरम गरम उपीट बनवलंय. व्यायाम झाला की करते. हा व्यायाम झाला की. अबे व्यायामाला नाही आहे, व्यायामाला हे नाही करायचं, पण लवकर करा. 5च मिनिटं राहिली आहेत व्यायामाची, ती करा. आणि गरम गरम उपीट. तुला माहितीये का मस्त झालंय उपीट. म्हणजे रवा. ऐक ऐक, तुला सांग, तुला काय कळणार आहे? आनंदी यावेळेला ना मी रवाचा छान भाजला, असा कुरकुरीत झाला आणि मग त्याचं उपीट बनवलं. तुला माहित, कांदा असा बारीक 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 चिरला आणि टाकला. चांगला आहे. लगेच लगेच बास झालं. व्यायाम बास झाला. ठीक आहे. काय काय आज खावंच लागणार आहे का? असं काय बोलतोस रे? नाही म्हणजे थोड्या वेळाने खाल्लं असतं असं नाही नाही, आताच खायचंय, आताच खायचंय. बाय झाला तुझा व्यायाम. ये 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 ये. बस बस, जास्त व्यायाम करू नये गरोदरपणी. जे काय ठरलंय तेच करायचं. हा बस बाळा, बस बस. थांबाला किती घाम आला तो, किती घाम आला ते. बशाला. अगं बाई वर्षा, तू पण आलीस का? आहे उपीट तुझ्यासाठी पण आहे, देते. हा द्या त्याला इकडे. आनंदी, मी ह्याला सोडायला नाही आलीये. मग तुम्ही कशाला आला तिथे? खाली नंदूची आई आलीये म्हणून मी याला घेऊन वर आली. अहो बाळाला भेटण्यासाठी आले असतील. बाळालाच घेऊन आलात तुम्ही? नाही, बाळाला भेटायला नाही आले आहेत. त्या आम्हाला सगळ्यांना घरी घेऊन जायला आले. दादा, दादा मला सांग, तू का फोन केलास त्यांना? अरे आमच्या घरातले प्रॉब्लेम आम्ही केले असते ना सॉल्व्ह. हो वर्षा, तुम्हा दोघांची ओढाताण बघवत नव्हती म्हणून फोन केला होता त्यांना मी. अरे पण दादा, त्याच गोष्टीचा फायदा उठवायला निघाल्यात त्या. हे बघ, त्यांचं म्हणणं आहे आम्ही तिथे घरी परत जायचे. म्हणजे काय होणार सांग बघू? त्या दिवसभर बाळाला सांभाळणार, त्या बाळाबरोबर असणार, मी नोकरी करणार. मी माझ्या बाळाबरोबर राहूही शकत नाही. शिवाय हा त्यांच्याबरोबर असणार म्हणजे त्याच सगळे संस्कार करणार त्याच्यावर. काय साध्य होणार आहे याच्यातून? हे बघ, खरं तर माझा हा उद्देश नव्हता की त्यांनी तुम्हाला इथून परत घेऊन जावं. फोन केला, म्हटलं त्या येतील, तुमची ओढाताण बघून त्यांची मदत होईल तुम्हाला. 2-3 तास बाळासोबत खेळतील, त्याला सांभाळतील. तुला एवढ्या साध्या वाटल्या का रे त्या? आनंदी, काय करायचं ग आता?
आता काय करायचं म्हणजे नोकरी तर नाही करायची ना तुम्हाला. नाही. मग वर्षातही मला एकच पर्याय दिसतोय. काय रे नंदू, एवढं काय झालं तिला चिडायला? बरं गेली तर गेली, बाळाला घेऊन गेली, आणि घरी यायला नको का म्हणतेय ती? एवढा काय त्रास होतोय तिला? एवढा कसला हट्ट करतेय? तू वर्षासोबत कशी वागलीस हे विसरलीस का? तुझ्यामुळे आमच्या दोघांवरती आहे ना घर सोडून जायची वेळ आली होती. अरे हे बघ, तुझ्या नातवाला या जगात येऊन एवढे दिवस झाले, पण त्याला सांभाळताना आम्हाला कष्ट पडत असतील हे तुला जाणवलं नाही. नाही नाही, राघव दादांनी फोन केला म्हणून तू आलीस. पण मी या आधी सुद्धा तुम्हाला घरी चला म्हणून म्हणाले होते ना. म्हणालीस ना, म्हणालीस, कारण तुला तुझा नातू तुझ्या घरी हवा होता म्हणून. अरे अगं आई, तुला खरंच कळत नाही की आम्हाला कसली गरज आहे, जाणूनच घेत नाहीयेस तू. याच्यातही तू स्वार्थच बघते आणि त्याचाच तिला जास्त त्रास होतोय. आता आहे ना, ती तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे आहे ना शंकेने बघणार, आणि बरोबर आहे तिचं, कारण की तिने ते सगळं अनुभवलंय आहे. आई, तुला खरंच जर का तुझ्या नातवासोबत राहायचं असेल आणि तुला वाटत असेल की आपण सगळ्यांनी एकत्र यावं, तर तुला वर्षाची समजूत काढावी लागेल. अरे आता एवढं प्रेमाने वागते मी तिच्याशी, आता जाऊन काय पाया पडू? आई, एवढंही करण्याची गरज नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू तिला एवढाच विश्वास मिळवून द्यावास की तू पहिल्यासारखं तिच्याशी वागणार नाहीस. आणि या बाबतीत वर्षाचा जो काही निर्णय असेल तोच माझाही असेल. मी तिच्या विरोधात जाणार नाही. बरं चल, मला वर घेऊन चल, मला तिच्याशी बोलायचंय आणि तिच्या घरच्यांशी. आई, वाद नको. बोलायचंय म्हटलं फक्त. ठीक आहे, चल. आनंदी सांग ना, काय पर्याय आहे? वर्षाताई, तुम्ही काय करा. अगं बाई इंदुताई, या ना या. वर्षा, मावशी बसा ना. नको राहू दे. वर्षा, आई, मी तुम्हाला सांगितलं ना, मला नाही यायचंय त्या घरी परत. वर्षा, मला माहितीये बाळ झाल्यापासून तू हेच म्हणतेस, पण तू असं का म्हणतेस त्याची जाणीव मला आता झालीये. मी तुला खूप त्रास दिला ना ग, इतका की ते आता घर आणि मी नकोशी झाले ना ग तुला. वर्षा, माझं चुकलं ग. मी आले, फक्त मला काय हवं, माझ्यासाठी काय योग्य आहे त्यानुसार मी तुम्हाला असं करा तसं करा सांगितलं. पण नंदूनी मला याची जाणीव करून दिली की वर्षाला काय हवंय ते. मी ह्याचा कधी विचारच नाही केला ग की तुला काय हवंय. हे साधं विचारलं पण नाही मी तुला. चूक माझीच आहे ग. तुझ्याकडून माझ्या असलेल्या अपेक्षा की तू माझी सून म्हणून असंच वागायला हवंस, तू तेच करायला हवंस, हे सांगण्यात मी इतकी अडकून पडले ना बाळा की ते घर तुला आपलंसं वाटतंय की नाही, ते घर तुझं आहे याची जाणीव तुला होते की नाही, याचा कधी विचारच केला नाही ग. पण इथं तू हक्कानं राहू शकतेस. कुणाचं काही म्हणणं असू दे त्याला उडवून लावू शकतेस. तुझ्या घरात तुझा संसार तुझ्यानुसार करू शकतेस. पण ह्या गोष्टीचा मी कधी विचारच नाही केला. बाळा, मला माफ कर ग. ओ इंदुताई, तुम्ही मोठ्या आहात, अशी माफी नका मागू. अहो, मोठी असले तरी चूक माझ्याकडूनच झाली आहे ना. आणि मी फक्त वर्षाची नाही, तुम्हा सगळ्यांची माफी मागते.
तुम्ही मोठ्या विश्वासानं तुमची मुलगी आमच्या घरी दिली, पण मी तिची कधीच काळजी घेतली नाही, कधी आपल्या मुलीसारखी तिला वागवलीच नाही. पण आता मला समजतंय एका दिवसात वर्षा तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही गो, पण मी माझं वागणं बदलीन. तुला आणि तुझ्या बाळाला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन. आणि माझ्याकडून काही चुकलं तर मला बिनधास्त सांग. आपण एकमेकींना सांभाळून घेऊ, पण आता घरी चल ग बाई. चल आपल्या घरी. आई दादा, आई अहो तुम्ही हे असे हात नका सोडू. हे बघा मी हो. मी आले, भूक लागली असेल त्याला दूध पाजून येते. मी आलेच. मावशी आले. भूक लागली होती ना त्याला. काय विचार करताय? आनंदी कळत नाहीये ग यांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही. मला काय वाटतंय, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि तुम्ही काय त्यांच्या चुकीमुळे आयुष्यभर त्यांच्याशी नातं तोडणार होतात का? कधी ना कधी नंदू दादांना त्यांच्या घरी परत जायचंच होतं ना वर्षाताई. तुम्हालाही जायचं होतं तुमच्या घरी, स्वतःच्या घरी, हक्काच्या घरी. मग मला असं वाटत होतं की तुम्हाला नोकरी नाही ना करायची. नाही, पण आता तुम्हाला असं वाटतंय की आपण भाड्याच्या घरात राहतोय, घर भाडं आलं, बाकी खर्च आलेत, कसं करणार. मला कळते ना तुमची ओढाताण होतीये, पण तुम्ही जर स्वतःच्या घरी गेलात ना वर्षाताई तर हे सगळे प्रश्न सुटतील. असा विचार का नाही करत आहे तुम्ही? आणि मग तुम्हाला हवं तेव्हा नोकरी करा ना तुम्ही. हवा तेवढा वेळ तुम्ही तुमच्या बाळासोबत घालवू शकता, हो की नाही? हो, आणि बाळाला त्यांच्यावर सोडून पण नाही ना जावं लागणार. हा, पण वर्षाताई मला ना नेहमी असं वाटतं की आपल्या घरात जेव्हा बाळ असेल ना तेव्हा आपल्या घरात एखादी जबाबदार व्यक्ती असायला हवी. मावशी आहेत तशा. तुम्हाला त्यांची काही मदत लागली, सोबत लागली तर त्या असतील ना तुमच्या सोबत. आणि आमची मदत लागली तर आम्ही आहोतच. आणि जर तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्हाला चुकीची वागणूक मिळतीये, चुकीचं बोललं जातंय तुम्हाला, तर आम्हाला बिंदास येऊन सांगू शकता तुम्ही. पण काहीतरी मार्ग काढूयात त्यावर. आता तुम्ही तुमच्या घरी जायला हवं वर्षाताई. काय वाटतंय? बोलून बघूया त्यांच्याशी. चालेल.